आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा प्रसाद लाड साहेब येणार आहेत. एकदा हा त्यांचा व्हिडिओ बघा. मराठा आंदोलक, मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांची 22 तारखेला आम्ही भेट घेतली. भेट घेऊन चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर उपसमितीशी चर्चा करून तुमच्याकडे पुन्हा एकदा येईल असं मी त्यांना आश्वासित केलं होतं. त्यांचे अनेक प्रश्न होते, ज्या प्रश्नाची उत्तरं देखील अनेक प्रश्नाची उत्तरं मिळाली आहेत. जे त्यांचं आंदोलन 30 तारखेला होणार होतं, जे त्यांनी माझ्या शब्दासाठी थांबवलं, त्या आंदोलनात न होण्यासाठीचा जो प्रयत्न होता तो देखील मी केला. आणि सन्माननीय विखे पाटील साहेब, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय उदयजी सामंत यांच्याशी देखील या विषयावर चर्चा झाली. आणि मला वाटतं की त्यातून निश्चितपणे जे अपेक्षित उत्तर आहे ते जरांगे पाटील साहेबांना मिळेल. समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यांचा जो लढा आहे त्यामध्ये माझा देखील सहभाग निश्चितपणे राहील. आणि प्रसाद लाड साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांचे विश्वासू आमदार प्रसाद लाड साहेबांना सुद्धा कळालंय मराठ्यांची काही चूक नाहीये. जो संघर्ष सुद्धा मनोजदादा मराठ्यांसाठी लढतोय त्याची सुद्धा काही चूक नाहीये. चूक आहे ती म्हणजे आपल्याच माणसाची, देवेंद्र फडणवीस साहेबांची चूक आहे. मागण्या संविधानिक आहेत, कायद्याच्या चौकटीत बसणारे आहेत, तरी सुद्धा आपलाच मुख्यमंत्री मराठ्यांना न्याय देत नाहीये. कुठेतरी हे प्रसाद लाड साहेबांना सुद्धा कळलेलं आहे. आता उद्या प्रसाद लाड साहेब आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आंतरवाली सराटीमध्ये संघर्ष योद्धा मनोजदादाची भेट घेणार आहेत. 30 तारखेपासून जी दादांनी घोषणा केली, कडकडीत उन्हामध्ये मी अमरण उपोषण करणार आणि मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी माझ्या जीवाची बाजी लावणार. ते उपोषण थांबवण्यासाठी उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील असतील, लाड साहेब असतील, उद्या भेट घेणार आहेत मनोजदादाची. पण मला एवढंच सांगायचंय, विखे पाटील असतील किंवा मग प्रसाद लाड साहेब असतील किंवा बाकी त्यांचे समितीचे सदस्य असतील, तुम्ही किती दिवस अजून भेटीगाठीच करणार आहे? किती दिवस? अरे तो माणूस लढतोय, आपल्या जीवाची बाजी लावतोय समाजासाठी. तुम्ही समाजाचा एक भाग आहात ना. आपल्याला काय कुणाच्या ताटातलं नाही घ्यायचं, आपल्याला जे आपल्या हक्काचं आहे त्याच घ्यायचंय. मग आज तो माणूस लढतोय आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी. तुम्हाला काय झालं? किती दिवस अजून गाठी भेटीच घ्यायचे? देऊन टाका ना. जे समाजाच्या हक्काचं आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमचा थोडा तरी सहभाग नोंदवा. तुम्ही या समाजाचा एक कानकोपरा किंवा एक खारी ना खारीचा वाटा तरी तुम्ही नोंदवा ना. विखे पाटील साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील, संविधानिक मागण्या आहेत, देऊन टाका ना त्यांना. कशाला अमरण उपोषण होईल? अरे तो माणूस काहीच राहिलं नाही रे, काहीच राहिलं नाहीये. जर वजन काट्यावर ठेवला 30 किलो सुद्धा भरायचा नाहीये. फक्त आणि फक्त जीवाची बाजी लावतोय या गोरगरीब मराठा समाजासाठी. त्यांना देऊन टाका ना. 10 मागण्या आहेत, मागण्या संविधानिक आहेत, चौकटीत बसणाऱ्या आहेत, पूर्ण करून टाका. कशाला अमरण उपोषण होईल? आणि तुम्ही असे गाठीबिटी कितीही करा, तो माणूस ना तर तुम्हाला विकल्या जाणार आहे, ना तर तो माणूस तुम्हाला मॅनेज होणार आहे. तो माणूस तुमच्या पुढे कधीच झुकणार नाहीये.